श्री हरिभक्तपरायण रामेश्वर महाराज धपाटे। रामकृष्ण हरी। तुळजाभवानी प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षाप्रमाणे याही वर्षी तुळजाभवानी मातेच्या या दरबारामध्ये अखंड हरिनाम सप्ताह आणि गुरुवर्य पुंडलिक बाबांच्या या काल्याच्या कीर्तनाने सांगता खऱ्या अर्थाने नकळत नकळत जीवन जगत असताना तुकोबराची थोडीफार सेवा झाली आणि प्रत्यक्षात पुंडलिक महाराज म्हणजे आमच्यासाठी तुकोबर आहे। त्यांच्या हाताने सत्कार झाला। खऱ्या अर्थाने याच्यापेक्षा आणखी मोठं काय पाहिजे, कारण आपण सेवा केली तर त्याचं फळ मिळतच असतं, ते प्रत्यक्ष असो अप्रत्यक्ष असो। आणि या ठिकाणी बाळासाहेबांची धडपड आम्ही बघतोय। खऱ्या अर्थाने ते कीर्तनही करत नाहीत, गायनही करत नाहीत, पकवाजही वाजवत नाहीत, पण महाराजापेक्षा एक काकण श्रेष्ठ आहेत ते। कारण ही संकल्पना आम्ही फक्त कीर्तन करतो, समाजामध्ये काहीतरी ज्याने केलंय त्याचा असणारा गौरव झाला पाहिजे किंवा एखादा उपक्रम राबवला पाहिजे, आमच्या संकल्पनेत कधी आलंच नाही। आणि हे त्यांच्या संकल्पनेतून येतंय। जेवढे काही महाराष्ट्रातले नामवंत कीर्तनकार आहेत महाराज त्यांच्या संपर्कामध्ये असतात, प्रत्येकाला वेगवेगळ्या संकल्पना त्या ठिकाणी ते सांगतात आणि महाराज त्यांचं जीवन त्या ठिकाणी संत सेवक म्हणून घेतात। खऱ्या अर्थाने धन्यतेला प्राप्त आहे आणि म्हणून या ठिकाणी असणारा मला इथं येण्याचा योग आला आणि महाराजांचंही दर्शन झालं। खऱ्या अर्थाने मी माझं परम भाग्य संभवतो त्या ठिकाणी आणि थांबतो। रामकृष्ण हरी। पुढील श्री हरिभक्तपरायण तीर्थराज महाराज पठाडे। मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या तुळजाभवानी प्रतिष्ठान द्वारा आयोजित हा कार्यक्रम माझ्या जीवनातला आणि ऐकण्यातला पहिलाच कार्यक्रम आहे। तुकोबरायांच्या संत सेवकाचा सन्मान, आणि तोही तुकोबरायांच्या वंशजाद्वारे नसून प्रत्यक्ष तुकोबरायांच्याच द्वारे अशा प्रकारे। आणि याबद्दल आमचं भाग्य मी म्हणू शकत नाही, पण मी सौभाग्य अशा प्रकारचं समजतो। आणि आपल्या या बीड जिल्ह्याविषयी, मातृ जिल्ह्याविषयी खूप स्वाभिमान वाटला की आपल्या जिल्ह्यामध्ये तुकोबरायांच्या सेवकाचा सन्मान झालेला आहे। आमच्या इथल्या तुकोबरायांचं मंदिर आपल्याच बीड जिल्ह्यातलं एक मोठं असं दैवत श्री क्षेत्र संस्थान मच्छिंद्रगड ह्या महाराजांनी त्यांच्याद्वारे, त्यांच्या परिश्रमातून आणि त्यांच्याच असणाऱ्या सर्व आर्थिक देणगीतून अशा प्रकारे रामरायाची पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आणि इसवी सन 1763ला मराठीची आणि निजामाची लढाई झालेली भूमी, त्या ठिकाणी आमच्या गावात 1000 ब्राह्मण राहतात, परंतु वारकऱ्याला कसल्याच प्रकारचं स्थान नव्हतं। वारकरी आले तर त्यांना उतरायला सुद्धा जागा नसायची, म्हणून बाबांनी त्यांच्या संकल्पनेतून मंदिर बांधून माझ्याकडे सेवा सुपूर्द केली। मी काही मंदिर बांधलं नाही, हे मी खरं सांगतो, सत्य साच खरे। आणि हे जरी झालं असलं पण मी काही कुठली सेवा वगैरे केलेली नाही। तुका म्हणे मज न घडता सेवा पूर्व पुण्य ठेवा वडवला, काय वानो आता न पुरे ही वाणी मस्तक चरणी ठेवीत असो। श्री हरिभक्तपरायण रामचंद्र महाराज शिर्के। या ठिकाणी हरिभक्तपरायण परमपूज्य आदरणीय गुरुवर्य साक्षात जगद्गुरु तुकोबारायाचे वंशज असणारे देहूकर महाराज यांच्या हस्ते मला पुरस्कार भेटला। आतापर्यंत माझ्या जीवनामध्ये 14 वर्षाच्या कार्यकालामध्ये मला 23 पुरस्कार भेटलेले आहेत। पहिला पुरस्कार भेटलेला आहे मला गांधी फोरम संघटना बेंगलोर। दुसरा नंतर आपल्या महाराष्ट्रातला अखिल मराठवाडा संत साहित्य संमेलन झालं मराठवाड्यात लातूरला, त्यावेळेस बीड जिल्ह्यातील लहान बाल भागवताचार्याचा पुरस्कार अर्थमंत्र्यांच्या हस्ते भेटला होता। असे कितीतरी पुरस्कार भेटले, पण त्या 23 पुरस्कारापेक्षा सगळ्यात मोठा जर जो कोणता पुरस्कार असेल तो म्हणजे आजचा पुरस्कार आहे। आणि विशेष म्हणजे या ठिकाणी जी नाव आहे पहिलं तीराला नेण्याचं काम करण्याचं काम आमचे हरिभक्तपरायण परमपूज्य आदरणीय बाळासाहेब ढांगे यांच्या मार्गदर्शनाखाली हा मला पुरस्कार भेटला। आणि दुसरी गोष्ट, आडसला गेल्या आता 98 वर्ष पूर्ण झाले तुकाराम बीजेला। आमच्या आजोबांनी चालू केलेला सप्ताह 98 वर्ष, आता येणारं 99 आहे आणि 1 वर्षानंतर अजून शताब्दी महोत्सव होणार आहे। तर महाराज आम्ही आमच्या जीवनामध्ये फक्त तुकोबारायांचं मंदिर बांधलं नाही, याच्यात विशेष काही नाही,
परंतु तुकोबाराय आमच्या आचरणामध्ये आणण्याचं काम पण आम्ही करतोय. हो, तर मी सांगत नाही पुण्य केलेलं कधी सांगू नये, कारण की पुण्य केलेलं लगेच काय होतं, विसर्जित होतं. तुकोबारायांनी दुष्काळ पडल्यानंतर सर्व समाजाला देऊन टाकलं होतं अन्नधान्य. आणि आपल्यामध्ये कोरोना ज्यावेळेस आला होता 2-3 वर्षापूर्वी, त्यावेळेस माझ्या डोक्यासमोर डोळ्यासमोर तुकोबाराय आले आणि विचार केला तुकोबारायांनी जे केलं तेच आपण केलं पाहिजे. म्हणून माझ्याकडं भागवत कथेचे, रामकथेचे, शिवकथेचे, कीर्तनाचे आणि देवी भागवताचे असे माझ्याकडं 23 लाख रुपये शिल्लक होते. महाराज, फक्त बीड जिल्ह्यापुरतं माझी जेवढी पात्रता आहे तेवढी बीड जिल्ह्यापुरतं मी कोरोनाच्या काळात गोरगरिबाला 23 लाख रुपयाचं ते अन्नधान्य वाटप केलेलं आहे. एवढं तुकोबारायांचं आम्ही जीवन समर्पित करत आहोत आणि इथून पुढलंही सुद्धा जीवन आमचं समर्पित करणार आहोत. महाराजांनी या ठिकाणी बोलण्याची संधी दिली म्हणून सुशेन महाराज तुमचेही धन्यवाद. धन्यवाद महाराज. या ठिकाणी संत सेवकाचा सन्मान सोहळा पार पडला असं जाहीर करतो आणि जे काही आपल्या या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले गुणीजन मंडळ आहेत त्यांचा या ठिकाणी सन्मान करण्याचा प्रयत्न करतो. श्री हरिभक्तपरायण भागवताचार्य माऊली महाराज उमरेकर त्यांना मी अशी विनंती करतो की आपण समोर येऊन आपला सन्मान श्री हरिभक्तपरायण गुरुवर्य पुंडलिक महाराज देवकर यांच्या हस्ते स्वीकारायचा आहे.